आज माझ्या आत्याचा बर्थडे आहे अँड आम्ही तिथे सांगितलं नाही आहे, आम्ही सरप्राईज म्हणून जात आहोत आणि म्हणून सकाळी सकाळी लवकर उठलो आहोत. सगळ्यात जास्त एक्सायटेड प्राणी हा आहे आज तुला भेटायला, है ना अमरू? झोपेतून उठून अंघोळ वगैरे करून व्यवस्थित तयार 8 वाजता निघायला. तर चला आजचा दिवस कसा होतो ते जाणून घेऊया. अँड प्लीज जर का तुम्हाला हे व्लॉग्स आवडत असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी प्रियंका. तुम्ही लाईफमध्ये काही केलं नाही ना तर एकदा पावसाळ्यात वेस्टर्न घाट्स जे महाराष्ट्राच्या इकडे ते फिरा यार, काय सुंदर आहे. आम्ही फक्त पुण्याहून मुंबईला चाललो आहोत आता. इतके सुंदर धुके आणि इतकं मस्त सिनिक वातावरण आहे, म्हणजे धबधबे तर इतके आहेत की काय विचारू नका. इट्स ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल. युजली आम्ही जेव्हा पण रोड ट्रिप लाईक लॉंग डिस्टन्स इवन 2-3 तासाचा जेव्हा आमचा प्रवास असतो, अमरू आणि मयूर असल्यामुळे आम्ही नेहमी आमच्याकडे ॲटलिस्ट 2 मील्स असतात. ॲटलिस्ट 2 मील्स म्हणजे थेपले, पराठे किंवा काहीही फ्रूट्स किंवा काहीही. तर दिस इज मेथी पराठा, मेथी थेपला जो आमच्या कुकने काल बनवलेला. खूप टेस्टी आहे. आणि हिला ॲपल दिले खायला, कारण आम्ही फ्रूट्सवरती आरामात राहतो. रोड ट्रिपमध्ये आमचा काही तंटाच नसतो, परफेक्ट असतं आमचं सगळं. अँड असं तसं नाही, फक्त सुके थेपले नाही खायचे, दही होममेड. तर असं असतं आमचं रोड ट्रिप. आणि मागे पेपर पण झोपली आहे मस्तपैकी. ही इतकी तिला उगाच त्रास द्यायला मागे गेली आहे ते बघा. अमरू, तिला त्रास देऊ नको, खाली बस. अजिबात त्रास द्यायचा नाही तिला. ती बसली आहे ना शांतपणे, काही नाही, आपली बसलेली शांत. माझी पेपर मागे शांत बसली आहे. उगाच जाऊन तिला हेलो पेपर हेलो का. आमरा, तिला त्रास देऊ नको. आमरी, ए अगं नको ना बाळा. ती कंटाळली आहे ऍक्च्युली सकाळपासून आमच्या बरोबर, म्हणून आता तिला काहीतरी फन करायचं आहे ना अमरू. क्या चाहिए थे? सीड्स. कशाला सीड्स पाहिजे? काय नाही खायचे सीड्स खायचे पेपर. घरी पोहोचायच्या अगोदर मी माझे आयब्राऊज करायला जाणार आहे, कारण का ते जंगली सारखे वाढलेले आहेत आणि मी कोणाला ट्रस्ट करत नाही विथ माय ब्राउज अपार्ट फ्रॉम निकी. तर ही टिप जर का तुम्ही आयब्राऊज करायला जात असाल तर नेहमी लक्षात ठेवा, बी इट थ्रेडिंग और वॅक्सिंग और वॉट एव्हर. वॅक्सिंग तर वेगळी गोष्ट आहे, बट जर का तुम्ही थ्रेड आणि रेझरने आयब्राऊज करणार असाल आणि कोणत्या पार्लरमध्ये जात असाल, प्लीज 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 कॅरी युअर ओन थ्रेड. जे थ्रेड येतात खूप स्वस्त येतात, प्लीज ते कॅरी करा. कारण पार्लरमधले थ्रेड्स जे असतात ते दुसऱ्यांवर वापरलेले असतात, ते दाताने तोडतात वगैरे काय करतात, त्याने ॲलर्जी होते आणि ते खूप अनहायजेनिक असतात. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्ही रेझर्सने आयब्राव करत असाल तर कॅरी युअर ओन डिस्पोजल रेझर. कारण तुम्हाला माहीत नाही कोणावर तो रेझर यूज केलेला आहे किंवा काय केलेलं आहे, आणि इट्स व्हेरी 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 अनहायजेनिक. तर हे टिप आहे आणि तुम्हाला दाखवीनच मी कसं करायचं ते. आणि ही गोष्ट मला मयूरनेही सांगितलेली आहे. कारण काय होतं मयूर, त्याने तो जो आईब्रो थ्रेड होता है उससे ये लोग अपने अपर फेशियल हेयर और अपर लिप, लिप वही मूछें निकालते हैं. तो बिकॉज अब वो थ्रेड तो तोड़ लेते हैं, बट जितना एरिया या तो उनके जबान पे रहेगा या फिर जबान से टच होता है या फिर वो वापस थ्रेड उसके अंदर गोल घूमता है, तो पूरा का पूरा थ्रेड कंटेमिनेट हो जाता है. अब किसी को उन्होंने किया और जिसको यहाँ पे इन्फेक्शन है, आप वही थ्रेड यूज कर रहे हो, इन्फेक्शन आपको आने के 100% चांसेस है. और वो वायरल इन्फेक्शन होता है, मोलस्कम कंटिजियम जैसी वगैरह चीजें. तो भाई इट इज वेरी कंटेजियस और लगने के 100% चांस है. तो इट इज मच बेटर आप अपना खुद का थ्रेड कैरी करें ऑलवेज. हाँ, प्रियंका उसमें
दिस इज द आफ्टर. हां बोला. इकडचं थोडंसं आपण काढू स्टार्टिंगच्या. तू डिसिजन घे, मला नाही माहिती. माझ्या ब्राउजचं डिसिजन मी घेत नाही. फक्त ते जास्त एकदम हे नाही वाटलं पाहिजे. अगं टिकलीत दिसत नाही मी लावल्यानंतर म्हणून. नाही, इकडची लाईन इकडे ना, हे हां. थोडंसं 1-2 हेअर घे कर, येतील ते परत काय होत नाही. एकदम इकडे गेले ना मग ते पण ते युनिफॉर्म दिसलं पाहिजे. ही आहे निकी. माझ्या आयब्राऊजला फक्त हीच हात लावते, मी स्वतः पण लावत नाही. दोन्ही काढ मला वाटतं थोडंसं वाईड करूया आपण. हा एक्सपेरिमेंट बॅकफायर नाही झाला पाहिजे आपल्यावर. नाही होणार. वाढतील ते त्याचं काय. हे कसे इकडे जात आहे. अगं ते तू त्या भवरायमध्ये बहुतेक तो म्हणून तसं आहे ते. या इथे ना माझी आजी बोलायची लहानपणी, तुला भुवईमध्ये कोणाला भावरा येतो. हे इकडे जातं ना, अदरवाईज याची ग्रोथ अशी पाहिजे. हा तो हे जर असे झाले तर मग टिकली टिकली दिसेल. हो. आणि अजून काढलं तर गॅप जास्त होईल. हे हा हा मस्त वाटतं, छान वाटतं. हा असंच राहू दे. नाईस. सो माझ्या आयब्राऊजला हात एकच लावू शकते व्यक्ती, दिस इज निक्की. आणि जर का तुम्हाला तिच्याकडून आयब्राऊज करून घ्यायचे आहेत तर प्लीज 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 विजिट हर. शी इज द बेस्ट. मी तिचं इथे अकाउंट मेन्शन करते आणि लिंकही टाकेन. यू हॅव टू विजिट हर जर का तुम्ही मुंबईमध्ये आहात तर. मी ऑल द वे पुण्यावरून येते इथे जस्ट फॉर हर. थँक्यू सो मच फॉर युअर ट्रस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. आयब्राऊज झालेले आहेत आणि मी थोडासा एक्सपेरिमेंट केला आहे. हे जे गॅप आहे ना तो थोडासा इतकासा म्हणजे सुईच्या टोका इतका, कारण मला कोणतरी बघतंय बाजूला आता म्हणून वाढवलाय. मला नाही आवडत एक्सपेरिमेंट केलं, पण यार करायची गरज होती. माझी टिकली दिसत नाही, माझ्या युनिब्राव आहे, मी काय करू. ए रुक रे, बट तेरे को भी बीच में चढ़ा था, इसको भी यूनिब्राव रखनी थी. कारण इतके वाढलेले, मी म्हटलं आता युनिब्रावच होऊन जाऊ दे. लहान म्हणजे होते माझे युनिब्राव, मी कसे बसे काढलेत ते. बट आता मला वाटतं छान दिसतंय. कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर का मी जिथे आयब्राऊज करते त्याचं लिंक वगैरे पाहिजे, मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करेन. ट्रस्ट मी, शी इज अ मजिशियन. म्हणजे आधी कॉल करू जा. हां, फक्त आधी कॉल करून जा, अपॉइंटमेंट घेऊन जा, बिकॉज शी इज व्हेरी प्रोफेशनल. अँड ती म्हणजे ती माझी फ्रेंड झाली आहे. मी तिच्याकडे आधी असं प्रोफेशनलीच गेलेले, बट ती आता फ्रेंड झाली आहे माझी. अँड शी इज सो स्वीट. इवन ती म्हणजे तिचा हात लागला ना आयब्रोजला, आयब्रोज असे मॅजिकल होऊन जातात असं मला वाटतं. इट्स दॅट गुड. म्हणून मी कोणाला हात लावून देत नाही. तर होतं काय माहिती आहे, मोस्टली इतके थिक आयब्राऊज खूप कमी लोकांचे असतात आणि ज्यांचे असतात ना त्यांना ते थिकच आवडतात. मला असं एकदम अशी पातळ लाईन आवडत नाही, कारण का ती मला सूट होत नाही. बट आपण पार्लरमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्या ताई काय करतात, त्यांना वाटतं सगळ्यांना पातळ करायचे असतात, तर ते सगळ्यांच्या मस्त इथून लाईन उडवतात आणि एक सिम्पलची अशी लाईन ठेवून देतात. जे मला म्हणजे ज्यांचे आणि ज्यांचे थिक आयब्राऊज आहेत ते खूप रिलेट करतील. त्यांना वाटेल की हां हे बरोबर आहे, कारण आमच्या चेहऱ्याला नाही सूट होत ते. आम्हाला थिक आयब्राऊज तसेच्या तसे चांगले वाटतात, म्हणून मी हिच्याकडे जाते. ही खूप छान करते आयब्राऊज. मी माहेरी आले आहे. माझं माहेर या एका माणसाने कॅप्चर केलेलं आहे. हे दोघे जण मस्त बसलेत. आता मी बाहेर चालले. कारण मी इथे फिरू शकते कुठेही. खूप वाईट आमरू चिंटला. बस झालं.
चलो हुकमार फुका मारवा तू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आत्या हॅपी बर्थडे टू यू ये आमरू ये आमरू पहिला आत्याला खायला घाल नाही आमरू आत्याला खायला घालेल आमरू आत्याला खायला घाल पहिली छोड़ो 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 पकड़ो आमरू आत्याला खायला घाल एक. थोड़ा सा ले आत्या को खिला आत्याला खायला घाल हाथ को दो हाँ अरे वेरी गुड ये. चिमनी चल खिची द्या तुला खिची द्या तुला कैसा अमरू केक हागी का चोण्याचा गोळा आपल्याला फोटो कर रे पण तू आताच करायचं मार्ट करायचं चल बाय बोल